नमस्कार मित्रांनो, मी आहे शिवरायांचा मावळा. स्वागत करतो आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अहमदनगर जिल्ह्याचे रतनगड या किल्ल्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न लावता या व्हिडिओला सुरुवात करूया. रतनगड हा एक महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याची उंची 4300 फूट असून हा एक गिरिदुर्ग आहे. हा गड इसवी सन 1600 ते 1700च्या दरम्यान बांधण्यात आला. रतनवाडी गावापासून 6 किलोमीटर अंतरावर, भंडारा दऱ्यापासून 23 किलोमीटर तर पुण्यापासून 183 किलोमीटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील रतनवाडी गावात हा प्राचीन असा किल्ला आहे. रतनगड हे महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी खूपच प्रसिद्ध आहे. या किल्ल्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ ऑक्टोबर ते डिसेंबर आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये वापरला होता. या किल्ल्यावर पाहण्यासारखे गणेश दरवाजा, रत्नदेवीची गुहा, मुक्कामाची गुहा आणि बरेच काही आहे. या किल्ल्यावर प्रमुख दरवाजा यावर देवदेवतांची शिल्पे आकारण्यात आली आहे. या किल्ल्यावर सुंदर असा कडेलोट पॉईंटसुद्धा आहे. गडावर राहण्याच्या सोयीसाठी 2 गुहा असून पाण्याची उपलब्धता आहे. गडावर अंदाजे 30 ते 35 लोक राहू शकतात. अहमदनगर जिल्ह्यातील साम्रद या गावातून पुढे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर भंडारदरा भागाच्या पश्चिम बाजूला सांदनदरी आहे. या ठिकाणी पावसाळा सोडून वर्षभर गर्दी असते. इसवी सन 1346मध्ये जयदेवराव मुकणे या महादेव कोळी राजाला बहामनी राजांनी उत्तर कोकणात जव्हारचा प्रमुख बनवला. पहिल्यांदा जव्हार राज्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या बऱ्याच भागांचा समावेश होता. जव्हार प्रमुखांनी इसवी सन 1760मध्ये अकोल्यात रतनगड हा किल्ला ताब्यात घेतला. तर मित्रांनो, पुराणात असा उल्लेख आढळतो की समुद्रमंथन झाल्यावर देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन केले. त्याच पंक्तीमध्ये राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केलेले आहे असे समजताच भगवान विष्णूने मोहिनी रूप धारण करून त्या दानवाचा शिरच्छेद केला. त्याचे धड रावरी या ठिकाणी पडले तर शिर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरून वाहू लागली. त्या काळापासून त्या धारेचे नदीमध्ये रूपांतर झाले व त्या नदीला आज अमृतवाहिनी नदी असे नाव पडले. तर मित्रांनो, हा होता अहमदनगर जिल्ह्यातील सुंदर असा रतनगड किल्ल्याचा इतिहास. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे.